झाली का बॅग भरून? हा व झाली ना. काय टाइम लागतो बॅग भरायले? 4 दिवसापासून बॅग भरती आहे, म्हणते काय टाइम लागतो बॅग भरायला? आता जशी जशी याद येते तशी तशी बॅग भरतोय. कुठपर्यंत आली ललिता? येईन ना वा आता 11 वाजतापर्यंत. मी काय म्हणते, तुम्ही जा ना मावा घेऊन या. योगेश याद भुलून जाईन, घाई गडबडीत आपण भुलून जाऊ. आता ललिताली घ्यायला जातो आणि मामाही घेऊन येतो. हो चालते ना. पाहतो आणि त्या किचन मध्ये काय करते तर तिले मदत करू लागतो. हो करणं नेमंदी समजून देतो, दरवाजे गिरवाजे बंद करायचो. हा व सांगतो ना. झाला आता स्वयंपाक गिंपाक, आता भांडे झाले, आता जेवण राहिले. अजून मावशी यायचे राहिले ना, मावशी आल्या की मग जेवण करतील. झाला का अनिता स्वयंपाक? हा बाई झाला, स्वयंपाक झाला, भांडे झाले, झाले माझे सगळे काम. मी आता येतच होती तिकडे विचारायला की डब्यात काही बनवा लागन ना. हा व बनवा तर लागन. काय बनवू मग? काय बनवतो? बेसन गिसन बनवून घे, ताकाचं बेसन. आता शिकायले बनवतो, टाइम आहे ना अजून. हा बाई टाइम तर आहे. बनवजो ना 4 वाजता. हा बाई 4 वाजता बनवतो. म्हणजे कसं तुला रात्री स्वयंपाकी करायला लागणार, थोडस जास्तच बनवून घेजो. हा बाई चालते ना, तसंच करन. आता तो ठेसाई केलाय ना, मग तो संध्याकाळी कामा येऊन जाईन. ठीक आहे नाही आई. पहा या पिशवीत काही टाकायचं राहिलं का अजून? हा व मावा टाकायचा राहिला ना. आता सांगितलं तुझ्या सासऱ्याला आणायचं, आता आणतीन ते. ललिताला घ्यायला जातीन तवा. यांले काऊन सांगितलं आई? अव तो डेअरीच्या कामात भुलून जाईन, त्याच्याकडनं सांगून दिलं. चाललेच आहे हे तर घेऊन येतीन. हो बरोबर आहे आई. कपडे गिपडे भरले का व्यवस्थित? काय लागते व 2 साड्या आणि ते बाबाचे 1 शर्ट. हो पाहिजा नेमबंदी. गोळ्या गिड्या घे जा शुगरच्या, नाही तर गोळ्या राहून जातील. हा व घेतो ना. गोड्या राहून थोडी चालते. हो आई सगळं राहिलं चालते, पण औषध नाही राहिली पाहिजे. हा व ते तर आहे. आणि पाहिजो बाई अनिता, मागचा दरवाजा पुढचा दरवाजा नेमंदी लावजो. योगेच्या भरोसे नको राहाजो, त्याले काही नाही. हो आई पाहतो ना नेमबंदी. आणि पा आता आम्ही आहे नाही वर, तर नका दादा झोपायले. मग खालच्या रूम मध्ये झोप जा. खाली राहिलं म्हणजे बरं राहते, लगेच दिसते ना कोणी आलं गेलं तर. हो आई तसंच करन ना, नाही जाणार. असं चोर चक्का घरात घुसून गेला तर समजणारी नाही. तुम्ही रायसान वरत आणि चोर फिरन घरात खाली. नाही नाही असं नाही होणार. होत तर नाही, पण काही सांगता येते का? हो आई ते तर आहे. रक्षाबंधनचं पाहजो कसं आहे तू येतो. राखीले तू जातो की त्या भावाले बोलवतो? हो आई पाहतो ना. आता हे काय म्हणतात तर? हा व मी असती तर जाती तू, पण आता घरी कोणी पाहिजे ना. हा बाई ते तर आहे. पाहतो ना ते आता कसं होते तर. हो पाय नेमंदी दोघं विचार करा आणि बोलून घे त्या भावाले तिथं. असाही तो कोणता आलाय पाहतो नाही आता. हाय का व? आली बहुतेक ललिता. हा बाई मावशीचा आवाज आला ना. तुम्ही जा, मी येतो पाणी घेऊन. हा व ये ना. आज लवकरच आली गाडी. हा व लवकर आली आज गाडी. लय मोठी बॅग आणली. हा व आता कसा खाऊ घेऊ आणला. आपण तिच्या घरी चाललोय, खाऊ नाही पाहिजे का काही? हाव का व? 6ची बस भेटली. हाव काय? अजानं लवकर बसून दिलं ना 6च्या गाडीनं. हमेशा नाही तर 7च्या बसनं बसून द्यायचा तो. बरं झालं ना, लवकर चोकर आली तर जरा आराम होतो. आराम काय आहे त्याच्यात, बस नाही गाड्यांमध्ये. हाव ना बिचारे. आणि त्या कुठं गेली? येते ना किचन मध्ये आहे. हाव काय? योगेश असन डेअरीत. हा व डेअरीत आहे तो. भाऊजी काय नाही म्हणून राहिले काय? नाही व येत आहे ते. हाव काय? म्या विचारलं तर आम्हाला म्हणते मी नाही येत म्हणते. तुम्ही दोघी बहिणी जा म्हणते. मजा घेते व तुई. काय म्हणते ते नातू अज्या पूजा? मस्त आहे, मजेत आहे. हाव काय? जाऊ दिलं ह्या वेळेस, काही बोलली नाही. काय बोलणार आहे व आता ऐकती नाही मी तिचं. ह्या वेळेस जाऊ दिलं तिनं. काही झगडा नाही, काही नाही, काहीच केलं नाही. जा म्हणे. हाव का व? किती वाजता गाडी आहे? 6 वाजता बस आहे. हाव का व? हो अडूनच आहे, डायरेक्टच बस आहे. उतरणी न चढणी. चांगला आहे ना. पहिलेच तिकीट करा लागलं. हो ते तर आहे. पुढचा प्रवास करायचा असला की पहिलेच तिकीट करा लागते. हात पाय धुवून घे ना. हा व धुतो ना. मला वाटलं अनिता येतच नाही बाप्पा पाणी घेऊन. येतच होती ना मावशी. हाव का व? कशी आहे, चांगली आहे? हाव मावशी चांगली आहे ना. किती दिवसापासून बोलवलं होतं योगेशले ना अनिताले, आलेच नाही घरी. येऊ ना मावशी. नाही ना, काही यायची इच्छा होत नाही ना तुम्हाला मावशीच्या घरी? येऊ ना.
अव काही कार्यक्रम असला की मग येऊ. कुठंच तर नाही जावा तो त्यांच्यानं या डेअरीच्या कारण. सासरवाडी भल्ला जावा ते. एक रात्रच राहिला तो. तेही तो 4 वाजता गेला म्हणून राहिला. सकाळी गेला असता तर राहिलाही नसता. हो आजकालच्या पोरायचं तसंच आहे. हात नाही आजकाल पहिल्यासारखं. काम आहे ना प्रत्येकाले. काय राहतील. आता साथ नाही झाली आहे ना. कधी जाता येते न कधी येता येते. पहिल्यासारखं आहे का? पहिले काय एवढ्या गाड्या न घोड्या राहत होत्या. हा व ते तर आहे. आई चहा करू की जेवायला वाढू? आता काही चहा घ्या काही बनवू नको. थोड्या वेळानं जेवण करून घेऊ आम्ही. हाव घे ना चहा. नाही व चहा घ्या घेत नाही. जेवणच करून घेईन. चालेल ना मग. ठीक आहे तसंच करतो. झाला असो ना स्वयंपाक? हा झाला ना स्वयंपाक. 2-3 घंट्याचा प्रवासी लय भारी पडते. पण तुले तर सवय आहे व फिरत राहतो तू इकडे तिकडे. हो पण काय करतो आता नाही होत ना. आता लवकर जीव थकून जातो. ते तर आहे व. तू म्हटलं चाल म्हणून. नाही तर कायले कुठं गेली नसते मी. काही इच्छा होत नाही आता जायची कुठं. चाल म्हटलं. आता मी जाऊन राहिली तर. नाही तर कायले म्हटलं असतं व तुले. ना आता लय वर्ष झाले ना तिले. 5 वर्ष झाले आपण गेलो नाही तिच्या घरी. इथं गावात गेलो होतो पूज द्याले. पुण्याले कुठं गेलो आपण. जायचंही काम नाही पडलं ना तिकडे. म्हटलं चालले जाऊ गणपती पुण्याला जाऊ. दर्शनी करून येऊ. हाव होऊन जाते दर्शन. येवगेशी म्हणे जाय म्हणे आई आता. हाव काय आता हाय ना अनिता पर्या सरायले. 4-5 दिवसाची गोष्ट. हाव होऊन जाते ना. मी काय म्हणतो देवाला ताकदीत वाढा ना. भुका नाही लागल्या का तुम्हाला? लागल्या ना हो. आता वाढतोच ताट. आता बोलतच होतो. हो जेवायचं ताकदीत वाढा. तुमचे जे कामं राहिली असेल ते करून घ्या. नाही तर मग जरा आराम करून घ्या. वाढ बाई अनिता. त्या सासऱ्याला भूक लागली. नाही व आज नाश्ता नाही केला ना. तिले म्हटलं आज स्वयंपाकच कर पटकन जेवण करून घेऊ. तुला भूक लागली असं ना ललिता म्हणून म्हणतोय मी. नाही भाऊजी मला काही भूक नाही लागली आहे. ललिताचा उपवास आहे वाटते आज. तुम्ही दोघी बहिणी आता उपवासच करा आज. चालते भाऊजी आम्हाले काही फरक नाही पडत व उपासी केला तर. हाव काय ताट वाढतो बाबासाठी पहिले. हा व वाढून दे ना मग आपण बसून जाऊ. ठीक आहे नाही. लय बॅगा झाल्या का व आपल्या? एक मै आहे 2 तू आहे. काय नाही होत नाही. एक वेळा बस मध्ये ठेवलं की उतरा नाही लागत काही. हो ते तर आहे. नाही म्हणता लय सामान झालं ना. कमी नाही झाल्या का बॅगा? नाही रे मावशीची एक आहे आमची 2 आहे. एक तर सामानाचीच बॅग आहे. हाव काय बाबा कुठे गेले? येत आहे ना. हातपाय धुत आहे ते. हाव काय आलो ना मी सोडून द्याले. बसवर बसून देतो तुम्हाला. हा रे तेच म्हणते. पैदल गेलो असतो पण बॅग आहे ना वजनदार. तू बाबाले घेऊन जाय. बाबा पकडते बॅगा. आम्ही दोघी येतो पैदल. येतो ना तुम्हाला घ्याले. पहिले बाबाला सोडून देतो आणि मग तुम्हाला घ्यायला येतो. ते ना काय रे चक्कर करतो डबल. करतो नाही नेऊन देतो पटकन. ठीक आहे ना. पाहिजे आई चार्जर गिर्जर घेतलं नाही मंदी. हाव रे घेतलाय त्या बाबानं. चार्जिंग गिर्जिंग करून घेतला त्यांनी फोन तर. आणि गोड्या गिड्या हो सगळं घेतलं नेमंदी. पाहिजो बाई आणि ता नेमंदी लावजो. घेतले लॉक गिक लावजो. पाहिजो नेमंदी. हा बाई पाहतो ना. येतो बाथरूमले जाऊन. मग अजून गाडीमध्ये बसल्यावर जाता येत नाही. हा व ये ना. तुम्ही आई गोड्या गिड्या व्यवस्थित टाइमवर घे जा. हा व घेतो ना. मी बॅगा नेतो तिथपर्यंत बाहेर. बाबा आली की पाठवून दे बाहेर. हा रे पाठवतो ना ते बाबाले. बाबा काय भरलं असं बॅग मध्ये काय माहिती आई ना. एवढं वजनदार लयच वजनदार आहे ना. पोचल्यावर कर जा फोन. हा व करतो ना. बसले काय बाबा गाडीत? हा व बसले ना. जा लागून त्यांना घ्याले. याटो घेऊनच जाईन. हो तसंच करा ना. ऑटोवाल्या काकाला सांगून द्या सकाळी जायचंय. घेऊन जातील ते 7 वाजतापर्यंत तर इथं. हो 7 वाजता गाडी पोहोचते ना ती. मी काय म्हणत होती थोडाफार किराणा घेऊन या ना. अरे यार तू अशीच करतो. पहिले सांगायला काय झालं होतं आता सांगून राहिली तो. मग काय होते. आता चालले जाऊ ना आपण. आता माझ्या स्वयंपाकी झालाय आताचा. आणि चालले जाऊ आता. काय काम आहे बरं. काही काम घेऊन नसेल का बरं. तू अशीच करतो. चाला ना काय होते. आता आई बाबा येतील तर का त्यांच्या समोर जायचं दुकानात. ठीक आहे चालले जाऊ. आपला बाबू कुठे गेला? गेलाय तो समोरच्या घरी खेळायला. हो काय पाहतो मी. भांडे पडले माझे. मी भांडे घासून घेतो आणि तयारी करतो जायची. हो कर तू. पर्यंत असं करा ना याला घेऊन या तुम्ही. याची तयारी करतो. ठीक आहे ना. तू भांडे गिंडे घास. मला बाहेर काम आहे मी ते करून येतो. मग जाऊ आपण. ठीक आहे ना. मग घर तर सगळं क्लीन आहे आता. जिथच्या तिथं वस्तू आहे. आता फक्त सामानच राहिला होता थोडाफार. आहे तसा पण कसा संपून जाईन तर मग अजून कुठं आणत बसायचं. त्या कारण घरात एक्स्ट्राचं राहायला म्हणजे बरं राहते. कोणासमोर बरं नाही वाटत ना. किती वर्षानंतर आई बाबा येत आहे.
पुण्यात राहायला आली तसे आलेच नाही ते, कधी येणं झालंच नाही त्यांचं. चल कडे किचन मध्ये जातो, भांडे पडले भांडे घासून घेतो. मार्केट मधून याले उशीर होऊन जाईन तर मग भांडे घासायला काही हिंमत नाही होत, थकून जातो बाहेर जाऊन. तर आता घासून घेतो पहिले.